नमस्कार, सीवी रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती स्पेशल असे तिळाचे लाडू। हे लाडू आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तुम्ही पहिल्यांदा जरी बनवाल तरी एकदम परफेक्ट बनवून तयार होतील आणि एकदम असे खुसखुशीत हे लाडू बनवून तयार होतात आणि 1 महिना आरामात टिकतात। तर वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। अगोदर आपण साहित्य पाहून घेऊया। तर इथे 1 पाऊण वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 पूर्ण वाटी तीळ घेतलेले आहेत आणि गूळ सुद्धा 1 वाटी घेतलेला आहे। थोडीशी इथे मी विलायची पावडर घेतलेली आहे। गूळ 1 वाटी पूर्ण होता, थोडासा जास्त वेळ खिसून ठेवल्यामुळे तो असा घट्ट झालेला आहे। जेवढे आपण तीळ घेतो तेवढंच आपल्याला गूळ सुद्धा घ्यायचा आहे। आता अगोदर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजण्यासाठी इथे जाड बुडाची कढई वापरायची आहे किंवा तुम्ही तव्यावर सुद्धा भाजून घेऊ शकतात। शेंगदाणे आपल्याला चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। नंतर हे शेंगदाणे काढून आपल्याला याच्यावरचे पूर्ण असे टरफल काढून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला असेच खरपूस रंगावर तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। तर या तिळाचा रंग थोडासा असा तुम्हाला काळपट दिसत असेल, परंतु हे गावरान तीळ आहेत, याची चव एकदम अशी अप्रतिम लागते। तुम्हाला जर असे तीळ मार्केटमध्ये भेटले तर या तिळाचा सुद्धा तुम्ही वापर करा, एकदम अशी चव छान लागते। आणि जर नाही भेटले तर तुम्ही थोडेसे पांढरे असतात ते तीळ वापरले तरीही चालतील। तर बघा, आपल्याला हे तीळ असे तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। एकदम जास्तही भाजून घेऊ नका आणि जास्त कच्चेही ठेवू नका। थोडेसे खरपूस रंगावर आपल्याला हे तीळ असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजायला थोडीशी जाडबुडाचीच आपल्याला कढई वापरायची आहे, म्हणजे खरपूस भाजतात। तर बघा, छान असे आपले तीळ आता इकडे उडायला लागलेले आहेत। तीळ सुद्धा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता आपल्याला टाकायचा आहे गूळ। गूळ सुद्धा इथे मी गावरानच वापरलेला आहे, त्याच्यामुळे गुळाचा रंग थोडासा असा काळपट आहे। तुम्ही पिवळ्या रंगाचा सुद्धा गूळ वापरू शकतात। आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी। इथे मी 3 ते 4 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण हा गूळ आपल्याला असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा गूळ आपल्याला 3 ते 4 मिनिट चांगली अशी उकळी येऊन फेस येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। गुळाची चाचणी आपल्याला चांगली जमली ना की आपले लाडू एकदम असे छान बनतात आणि एकदम सोपी रेसिपी आहे। गुळाची चाचणी सुद्धा तुमची अजिबात बिघडणार नाही। तर बघा, गुळावर असा फेस यायला लागला की आपल्याला आता याची गोळी येते का नाही ते चेक करायचं आहे। त्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये या पाकाचे 2-3 थेंब टाकून घ्यायचे। बघा, आता याची मस्त अशी गोळी बनवून तयार होते। आता समजायचं आपला गुळाचा पाक हा लाडू बनवण्यासाठी एकदम परफेक्ट बनला आहे। किती सोपं आहे ना। नाहीतर आपल्याला पाक बनवायचा, चाचणी घ्यायचं म्हणलं की थोडंसं अवघड वाटतं, परंतु एकदम सोपं आहे। आता आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे भाजलेले तीळ टाकून घ्यायचे। गॅस अजिबात फुल ठेवायचा नाही, गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। नंतर टरफल काढून घेतलेले शेंगदाणे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। शेंगदाणे थोडेसे कमीच वापरायचे, कारण आपण तिळाचे लाडू बनवत आहोत, त्यामुळे इथे मी शेंगदाणे थोडेसे कमीच टाकलेले आहेत। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर याच्यात टाकायचे आहे विलायची पावडर। थोडीशी ते मी 2 विलायचीची इथे पावडर करून घेतलेली आहे, ती टाकून घेतली। आता लगेच आपल्याला हे गरम गरम आहे तोपर्यंतच याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत। त्यासाठी एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये असे छोटे छोटे लाडूच्या आकाराचे
असं हे मिश्रण आपल्याला या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या हाताला जास्त चटके बसत नाहीत आणि पटपट असे आपले लाडू बनून तयार होतात. तुम्ही चमच्याने सुद्धा हे असे लाडूच्या आकारामध्ये हे मिश्रण असंच टाकून घेऊ शकतात. त्यामुळे लाडूचा आकार सुद्धा एकसारखा बनतो. तर इथे मी बघा पूर्ण हे मिश्रण असं ताटामध्ये ठेवून घेतलेलं आहे. आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि बघा एकदम सहज असे हे आपले लाडू बनवून तयार होतात. अजिबात हाताला चटके बसत नाहीत. पण आपल्याला ही प्रोसेस एकदम झटपट करायची आहे, ज्यामुळे आपले हे मिश्रण थंड झाल्यावर याचे लाडू यायला थोडासा त्रास होतो. त्यामुळे पटपट असे याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत. बघा किती छान असे मस्त हे लाडू बनलेले आहेत. तुम्हाला जर वाटत असेल पाणी लावल्यामुळे आपले लाडू नंतर खराब होतील, तर अजिबात हे लाडू पाणी लावल्यामुळे खराब होत नाहीत. फक्त लाडू तयार झाल्यावर लगेच डब्यामध्ये भरून ठेवायचे नाहीत. थोडेसे हवेला 15-20 मिनिटं ठेवून नंतर हे लाडू डब्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. तर बघा याचप्रमाणे मी आता सर्व लाडू इथे बनवून घेते. तर बघा एकदम असे मस्त हे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत. किती सोपी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि या संक्रांतीला असे तिळाचे लाडू नक्की बनवा. तर एकदम असे खुसखुशीत हे लाडू बनतात. तुम्ही 1 महिना जरी हे लाडू ठेवले तरी पण असेच खुसखुशीत राहतात. अजिबात असे कडक बनत नाहीत. तर तुम्ही नक्की हे रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सीयू रेसिपीज या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.